ठरलं तर मग या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की प्रोमोची सुरुवातच एका गूढ वळणाने होते. साक्षीला एक निनावी चिठ्ठी मिळते ज्यामध्ये तिला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ही चिठ्ठी वाचून साक्षीची घाबरगुंडी उडते. ही चिठ्ठी नक्की कुणी पाठवली? नागराजचा ह्यात काही हात आहे का? या प्रश्नांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. दुसरीकडे नागराज आणि महिपत यांच्यात एक गंभीर चर्चा रंगताना दिसत आहे. नागराज अत्यंत आक्रमकपणे महिपतला म्हणतो, उद्या जर अशी हेडलाईन आली की साक्षी शिखरे उर्फ समीरा शिखरे अजूनही जिवंत आहे आणि तिला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे, तर हे तुला चालेल का? सांग बरं, तुला हे चालणार आहे का? नागराजच्या या बोलण्यावरून असे स्पष्ट होत आहे की तो आता स्वतःचा बचाव करण्यासाठी साक्षीला पुन्हा अडचणीत आणण्याची तयारी करत आहे. दरम्यान अर्जुन आणि सायली रूममध्ये या केसबद्दल चर्चा करत असतात. सायली अर्जुनला तिची एक नवीन शक्कल सांगते. सायली म्हणते, अहो, नागराज काकांबद्दल माझ्या डोक्यात एक विचार येतोय जो तुमच्याशी बोलायचा राहूनच गेला. आपण नागराज काकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुमन काकूंची मदत घ्यायची का? नागराज काका कधी घराबाहेर पडतात, कधी परत येतात, त्यांना कोणाचे फोन येतात आणि ते नक्की कुणाशी बोलतात, हे सगळं सुमन काकू आपल्याला सहज सांगू शकतील. सायलीचा हा प्रस्ताव ऐकून अर्जुन विचारात पडतो. सुमन काकू खरोखरच सायली आणि अर्जुनला मदत करण्यास तयार होतील का? आणि नागराजचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का? हे पाहणे आता रंजक ठरणार आहे. पुढील भागात काय घडेल? सुमन काकू सायलीला मदत करून नागराजचा पर्दाफाश करणार का? साक्षीला आलेली ती चिठ्ठी नक्की कुणी पाठवली? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा ठरलं तर मग. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.